नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात तब्बल 30,500 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. विशेष करून ग्रामीण तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी असणार आहे. 20,000पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या स्वतःच्या गावात राहून काम करण्याची ही एक सुवर्ण संधी असणार आहे. यासाठी कमीत कमी 10वी किंवा 12वी उमेदवारांची कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. यासाठी लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा, कोण कोण अर्ज करू शकता, वयोमर्यादा काय असावी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम यासाठी तुम्हाला www.mpkvk.com या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे. या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी तुमच्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता, महात्मा फुले कृषी विकास केंद्रामार्फत तब्बल 30,500 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ग्रामीण तरुणांना त्यांच्या स्वतःच्याच गावात राहून सन्मानाने काम करण्याची ही एक सुवर्ण संधी असणार आहे. कृषी मित्र हे महत्त्वाचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे, ज्यासाठी 20 दिला जाणार आहे आणि हा पगार उमेदवारांच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि उमेदवारांकडे असलेल्या अनुभवानुसार असणार आहे. यामध्ये कृषी मित्र म्हणजे नेमकी काय असणार आहे, तर कृषी मित्र म्हणजे शेतकऱ्यापर्यंत तुम्हाला नवीन तंत्रज्ञान, ज्या नवनवीन योजना येत असतात त्या योजना, त्यानंतर योग्य मार्गदर्शन पोहोचण्याचं अत्यंत मोलाचं काम या ठिकाणी या पदामार्फत करायचं आहे. आता या पदासाठी जी पात्रता आहे नेमकी काय असावी ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये जर तुमचं वय 18 ते 35च्या दरम्यान असेल, कमीत कमी तुम्ही 10वी किंवा 12वी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. यामध्ये कृषी पदवी किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना या पदांसाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. क्षेत्र म्हणजे तुमचं जॉबचं लोकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील सर्व गावं हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. यासाठी उमेदवारांची निवड जी आहे ती लेखी परीक्षेमार्फत केली जाणार आहे. लेखी परीक्षेतील मिळालेले गुण आणि शालेय गुणवत्ता यादी म्हणजे 10वी किंवा 12वीला तुम्हाला मिळालेले गुण, या संपूर्ण गोष्टींच्या आधारे या ठिकाणी तुमची निवड जी आहे ती केली जाणार आहे. आता यासाठी उमेदवारांकडे कोणकोणते कागदपत्र असणं आवश्यक असणार आहे ते कागदपत्राची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 10वी 12वीचे मार्कशीट, पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ असेल, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट उमेदवारांकडं अर्ज करतेवेळी असणं आवश्यक असणार आहे. आता नेमकी ही जे पद भरलं जाणार आहे कृषी मित्र, त्यासाठी काय जबाबदारी असणार आहे, तर अशा उमेदवारांना सर्वप्रथम शेतकऱ्यांशी संपर्क साधायचा आहे, त्यांच्या नेमकी समस्या काय त्या जाणून घ्यायच्या आहे आणि तज्ज्ञांशी मार्गदर्शन त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. या व्यतिरिक्त शासनाच्या ज्या काही नवीन कृषी योजना, नवीन जे अनुदान असतं त्या संदर्भाची माहिती शेतकऱ्यांना द्यायची आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा प्रसार करायचा आहे, म्हणजे शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, माती परीक्षण, हवामान अंदाज आणि पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरण्यास तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. तर हे एकंदरीत तुमचं काम असणार आहे. तर कृषी मित्र बनण्याचा नेमके फायदे काय असणार आहे, तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत. त्यानंतर कृषी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञाकडून आधुनिक शेतीचे मोफत आणि सखोल प्रशिक्षण तुम्हाला मिळण्याची एक चांगली संधी असणार आहे. सामाजिक सन्मान तुम्हाला गावाकडनं मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांची प्रगती साधल्यामुळे गावात, समाजात एक प्रतिष्ठित आणि मार्गदर्शक म्हणून तुमची ओळख या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आत्ताच अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तत्वरती खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या संदर्भाची कोणतीही अडचण तुम्हाला अर्ज करते वेळी दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. यामध्ये अर्ज करण्यासाठी आत्ताच अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक गुगल फॉर्म ओपन होईल. यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे. ईमेल ॲड्रेससाठी हा जो बॉक्स या ठिकाणी दिला आहे तो टिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, काइंडली कीप द फॉलोइंग डॉक्युमेंट रेडी बिफोर इनिशिएटिंग द ॲप्लिकेशन प्रोसेस. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर रेडी ठेवायचे आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली गेल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तुमचं स्वतःचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, संपूर्ण कंप्लीट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे. तुम्ही 10वी असाल 12वी असाल टिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं 10चं मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर 12चं मार्कशीट, त्यानंतर काही डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. अदरवाईज नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, लेटेस्ट जो फोटोग्राफ आहे तो अपलोड करायचा आहे. आधार कार्ड अपलोड करायचं आहे. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट असतील तुमचं वयाच्या संदर्भाचे किंवा तुमच्या कास्ट संदर्भाचे, ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये पेमेंट डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे. सिलेक्ट पेमेंट मेथड, यापैकी UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. बँक ट्रान्सफरमध्ये IMPS, NFD किंवा RTGS मार्फत तुम्ही 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही UPI देखील या ठिकाणी निवडू शकता. UPIमध्ये तुम्ही फोनपे, गुगल पेद्वारे देखील पेमेंट करू शकणार आहात. त्यानंतर अशा पद्धतीचा QR कोड तुमच्यासमोर येईल. या QR कोडद्वारे तुम्हाला 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरायचं आहे. त्यानंतर पेमेंट प्रूफ म्हणजे जी रिसिप्ट तुम्हाला मिळेल पेमेंट केल्यानंतर ती तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायची आहे. पेमेंट रेफरन्स नंबर म्हणजेच UTR नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धत मित्रांनो, अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.